हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, खुश आहात. खूप दिवसांनी मी आत्ता दी एम्प्रेसवर व्हिडिओ बनवत आहे. ॲक्च्युली माझी हेल्थ बरी नव्हती. नो खोकला खूप झालेला होता, ज्याच्यामुळे मला शब्दच बाहेर काढता येत नव्हते. बट हा 1-2 दिवसामध्ये जरा बरं वाटायला लागलं आहे. मी बोलू शकते आहे व्यवस्थित, तरी पण आधेमध्ये खोकला येतोच आहे. सो नो प्रॉब्लेम. आता तर मला थोडं बरं वाटतं आहे. सो येस, एक दिवसाआड मी नक्कीच व्हिडिओ घेऊन येईन आणि तुम्हाला बिलकुल पण डिसअपॉइंट करणार नाही. सो आज आपण बघणार आहोत की ॲक्च्युली आज आहे 3 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारीला फुलमून होता, पौर्णिमा होती. 2 फेब्रुवारीला 2-2 पोर्टल होतं आणि आज आहे 3rd डे ऑफ फेब्रुवारी. तर या सगळ्यांचं मिक्स करून आपण आज बघणार आहोत की हा फेब्रुवारी मंथ तुमच्यासाठी कसा जाईल. तर एक क्विक रीडिंग करून बघूया की काय काय होऊ शकतं हेल्थ वाईज, रिलेशनशिप वाईज, करिअर वाईज, मनी कसा असेल आणि तुम्हाला काय गायडन्स आहे. या पद्धतीचं आपण आज रीडिंग बघणार आहोत. ओके, सो ऑल इन वन रीडिंग की हा फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी कसा जाणार आहे. लेट्स चेक. आपण आधी चेक करूया तुमच्या सर्वांच्या हेल्थसाठी की हेल्थ वाईज हा मंथ कसा असेल. 2-2 कार्ड्स मी काढेन प्रत्येक ह्याच्यासाठी. हेल्थसाठी, त्यानंतर आहे वेल्थ. ओके, वेल्थसाठी ऑलरेडी 2 कार्ड्स आली. त्याच्यानंतर आपण पाहूया ते म्हणजे ओके, त्याच्यानंतर आपण पाहूया करिअरसाठी आणि त्याच्यानंतर पाहूया आपण रिलेशनशिप, रोमॅन्ससाठी. ओके, 3 कार्ड्स आलेत. आय एम टेकिंग इट. आणि लास्टमध्ये बघूया आपण ॲडवाईस काय आहे तुम्हाला, त्याच्यासाठी पण 3 कार्ड्स आलेत. वा. बॉटम ऑफ अ डेक आहे शेअरिंग. सो डेफिनेटली हा मंथ असा असेल जिथे तुम्ही तुमचं नॉलेज गेन करून लोकांना शेअर करणार आहात. तुमच्या लाईफमध्ये जो काही हॅपीनेस असेल तो पण शेअर करणार आहात. जर तुम्ही खूप दुःखी असाल तर तीही गोष्ट शेअर करणार आहात. ऑल ओव्हर तुमच्या लाईफमध्ये या महिन्यापासनं तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शेअरिंग करायला लागणार आहात. या पद्धतीची एनर्जी मला ऑल ओव्हर दिसते आहे. सो येस, इट इज अ गुड शेअरिंग. सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण हेल्थ वाईज बघत होतो. कम्पॅरिझन अँड एक्सपिरियन्सिंग. ओके, मला यामध्ये असं दिसतंय की जर तुम्ही कोणाबरोबर कम्पेअर करायला लागला स्वतःला तर डेफिनेटली तुमची हेल्थ जी आहे ती सफर होणार आहे. कारण तुम्ही काहीतरी असं बिहेवियर नाही म्हणणार, मिस डाएट कराल किंवा म्हणजे अचानक काहीतरी करायला जाल आणि तुमच्या लाईफमध्ये हेल्थ इश्यूज येऊ शकतात. सो मला असं वाटतं तुम्हाला कम्पेअर करायचं आहे ना तर स्वतःशी करा की आधी तुमची हेल्थ कशी होती, आत्ता कशी आहे आणि तुम्हाला पुढे कशी ठेवायची आहे. आणि त्यानुसार, त्या एक्सपिरियन्सनुसार तुम्ही तुमच्या हेल्दी डाएट मेंटेन करा, एक रुटीन मेंटेन करा. जितकं होईल तितकं तुम्ही सूर्यनमस्कार घाला. तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चांगले रिझल्ट मिळायला स्टार्ट होतील. ओके, त्यानंतर आपण बघणार होतो कशा बाबतीमध्ये, तर वेल्थ. राईट, हेल्थनंतर वेल्थ होतं. वेल्थमध्ये आहे पॉसिबिलिटीज अँड क्रिएटर. वाव. तुमच्यासाठी ना इथे मला दिसून येतं आहे की जर तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल इश्यूज असतील तर तुम्ही अजूनही होप सोडलेली नाही आहे. अजूनही तुम्हाला होप्स आहेत तुमच्या लाईफमध्ये मनी क्रिएट करायचा. हा विचार तुमच्या मनात येतील कायम आणि तुम्ही तुमच्या या छोट्याशा होपने एक मोठा
पोर्टल ओपन करताय की तुम्ही मनी क्रिएट करण्यासाठी काहीतरी अशी आयडिया तुमच्या लाईफमध्ये येईल ज्याचा तुम्ही वापर करून मनी गेन करायला स्टार्ट करणार आहात. सो करिअरमध्ये अपॉर्च्युनिटीज तुम्ही क्रिएट करणार आहात, तुमची वेल्थ वाढणार आहे. ओके, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अगेन करिअरची बियॉन्ड इल्युजन. ऑफकोर्स मी तेच सांगितलं ना तुम्हाला. आणि सॉरो, जे तुम्हाला सगळीकडे धोकं दिसत आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की सगळी डोअर्स तुमची बंद झाली आहेत आणि तुम्हाला पुढं जायचं आहे पण तुम्हाला रस्ता मिळत नाही आहे, तर डेफिनेटली तुम्हाला एक अशी आयडिया येणार आहे, अशी एक आयडिया मिळणार आहे ज्याने तुम्ही अपॉर्च्युनिटीज क्रिएट करणार आहात आणि तुमचं वेल्थ वाढणार आहे. सो करिअरमध्ये अपॉर्च्युनिटी मिळायला स्टार्ट होणार आहे या मंथमध्ये. ओके, आणि ओके, फर्स्ट कार्ड आलं आहे फ्लॉवरिंग, लक्ष्मीचं कार्ड आहे, फायनान्शियल स्टॅबिलिटी. आता आपण हे रिलेशनशिप वाईज कसं घेऊ? फर्स्ट मी सांगेन डेफिनेटली फायनान्शियल फ्लो सगळ्यांचा वाढणार आहे. त्याच्यानंतर आहे स्लोईंग डाऊन अँड मुवमेंट टू मुवमेंट. ओके, तुमची रिलेशनशिप खूप स्लोईंग डाऊन चालू आहे. मग तुमच्या लाईफमध्ये एक स्टेप बाय स्टेप गोष्टी येतील आणि तुम्ही त्या स्टेप बाय स्टेप गोष्टी करून एक फ्लॉवरिंग एनर्जीमध्ये, परिपक्व एनर्जीमध्ये जाणार आहात. सो जर तुमच्या रिलेशनशिपमध्ये स्टकनेस असेल तर त्यात तुम्ही मार्ग काढणार आहात आणि तुमची रिलेशनशिप फ्लरिश होणार आहे. सो मला असं वाटते या मंथमध्ये तुमच्या लाईफमध्ये फर्स्ट तुम्ही हार्ट चक्रावर काम करा, सोलार प्लेक्सस चक्रावर काम करा, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी व्हायला स्टार्ट होईल. सो या सगळ्यामध्ये तुम्हाला काय लक्ष द्यायचं आहे, गायडन्स काय आहे? क्लिंगिंग टू द पास्टमध्ये अडकू नका. हे कार्ड आलं होतं पण मी घेतलं नाही, परत तेच कार्ड आलं आहे. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. माहिती आहे ना गाणं? तुमच्या लाईफमधल्या पिंजऱ्याला सोडून उडायचा प्रयत्न करा, कारण तुम्ही उडू शकता. तुम्हाला असं वाटतं सगळे पक्षी उडतायत पण मी नाही उडू शकत. तुम्हाला पण उडण्यासाठी स्पेस आहे, फक्त तुमचा माइंडसेट बनवा की मला उडायचं आहे आणि तुम्ही झेप घेऊ शकता. हा गायडन्स आहे. अँड थर्ड, इनर व्हॉइस. तुमचं इंट्युशन ऐका. इंट्युशन थर्ड आय चक्रामध्ये मिळतं. इंट्युशन ऐका. तुम्ही जितकं तुमच्या इंट्युशनचं ऐकाल, इनर व्हॉइस तुम्ही तुमचा डेव्हलप कराल, तितकी तुम्हाला क्लॅरिटीने आयडिया येईल आणि तुम्ही तुमच्या मनीला जनरेट कराल आणि तुमच्या लाईफमध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी येईल. सो या मंथमध्ये टोटली मला असं वाटतं आहे तुमचा शुक्र ग्रह मजबूत होणार आहे. सो स्वतःकडे लक्ष द्या, प्रेम करा. आणि माझा एक नवीन कोर्स येतो आहे व्हीनस शुक्र ग्रहाचा, द हिडन गॉडेसेस इन यू. लवकरात लवकर मी तो लॉन्च करणार आहे. बट त्याबद्दल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर लेट मी नो. थँक्यू सो मच. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जितकं होईल तितकं शेअर करा. थँक्यू सो मच.